तसे सोम, सोमेश्वर, सोमनमग्रह, सोमवार हेही दुर्लभ आहे. शिप्राचे सोमजल हे कोटी कोटी तीर्थात पुण्य फल प्राप्त देते. तसेच उमायुक्त असा सोमपीड तीर्थ मानले जाते. त्यात जर व्यतिपात असेल तर उत्तमच. जगद्गुरु ब्रह्मदेवानी भूमीवर पडलेल्या सोमवाला पाहताच लोकांच्या हितासाठी त्याला रथ बसवला. व्यासमुनी तो स्तर देवानी परिपूर्ण सत्यसंग्रही धर्मदाता होता. ब्रह्मदेवाने दिलेल्या किरणरूपी सहस्र अश्वानी युक्त अशा रथात त्याला बसवले पाहून प्रसन्न होऊन देवाने त्यांना स्तवन केले. त्यामुळे त्याचे तेज परम भावस्वर झाले. मग त्याने सागररहित सहित वसुंधरेला 21 परीक्षणा घातल्या. सोमाच्या शीतलतेतून दिव्य अशा औषधी भूमीवर निर्माण झाल्या. त्या सोमानेही खूप खूप तप केला म्हणून ब्रह्माने त्याला स्वामीपद अर्पण केले. पांचदे दक्षांना दक्षिणी व्रत करणाऱ्या 27 कन्या त्याला दिल्या. तिचे आकाशातील 27 नक्षत्रे होती. विवाहानंतर त्याने राजसूय यज्ञ सुरू केला. अत्रिमुनी यज्ञाचे होते. भृगु अधर्व्यू होते. हिरण्यगर्भ उदगदा ब्रह्मतत्वपद स्वतः ब्रह्मदेवाने भविष्यवले होते. सनकाने येऊन विष्णू सदस्य म्हणून तिथे गेले होते. 3 लोक समाला दक्षिणा दिली होत्या. बऱ्याच देवांनी त्यांची स्तुती केली होती. अशा प्रकारे अवधभृतीला प्राप्त केला. अव्यगृह चंद्रामा दर्शदेशांना पोदभासित करताना शोभून दिसवतात. ऋषीने त्यांच्यावर संस्कार केले होते. दुष्प्राप्य असे ऐश्वर जरी त्याला प्राप्त झाले होते तरी त्याची बुद्धी फिरली. विभ्रास झाले. बृहस्पतीने भारी यशस्वीनी तारा दिला. हिला अंधाराचा फायदा घेऊन त्याने पळवले. इंद्राने यावेळी त्याच्यावर कोप केला. त्यामुळे दोघांना भयंकर युद्ध झाले. युद्धानंतर चंद्राने बृहस्पतीला त्याची भार्या परत दिली नाही. तेव्हा सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले. बृहस्पतीने तपास केला. त्यांना कळले की तारेच पुत्र बुद्ध हा सोमपुत्र आहे. तेव्हा परिस्थिती हरण करणाऱ्या चंद्राला रोगिष्ट होण्याचे शाप दिला. सोमाने आपले राज्य पुत्राच्या स्वाधीन करून सोमदेवाच्या दर्शनासाठी तो स्वतः अवंतपुरी आला. त्याच्या तपाने प्रसन्न महेश्वर त्याला व्याधी दूर होण्याचा आशीर्वाद दिला. त्यापासून हा महेश्वर सोमेश्वर नावाने प्रसिद्ध झाला. सोम भाग्यतीर्थ महात्मा स्नान करून आले. सौभाग्य तीर्थात स्नान करून सौभाग्येश्वर दर्शन घ्यावे म्हणजे समस्त पापापासून मुक्त होऊन परमभाग्य प्राप्त होते. धृततीर्थात स्नान करून शिवलाही स्नान घालावे. नंतर धृतयुक्त आहुती द्याव्यात म्हणजे रुद्रलोक प्राप्त होतो. सूर असुरांनी बंदिलेल्या योगेश्वर देवी पूजल्याने योग प्राप्त होतो. यानंतर शंखव्रत येथे स्नान करून धनधान्याची व निर्मल कुलाची प्राप्ती करून घ्यावी. चतुर्दशीला सुरेश्वर शिवाचे दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. किपुना नावाचे एक प्रसिद्ध क्षेत्र आहे. त्याच्या दर्शनाने ब्रह्महत्येचे युक्त मिळते. प्रथम त्रेतायुगात सुनेत्रेता नावाचा द्विज होऊन गेला. त्याला पुत्र विश्वावसू नावाचा होता. यवक्रीच्या शापाने त्यांना पित्याला मारले होते. ब्रह्महत्येच्या पापाने दुःखित होऊन तो तीर्थामधून भ्रमण करीत होता. किपुनधरा, कल्पलधरा, अवती, पंतनेश्वर, महेश्वर, दुर्गश, गोपेंद्रा अशा अनेक तीर्थस्थानी तो गेला. जेव्हा तो अवंतीला गेला तेव्हा आकाशवाणी झाली की किंपुनीचे ध्यान कर. तिथे स्नान केल्याने तुझे पाप नष्ट झाले आहे. आता तू सुखाने घरी जा. घरी परत जाताना त्याने दिवकाराने निर्माण केलेल्या दुर्घोष तीर्थ पाहिले. गंधर्वाने तिथे जाऊन पूजा केली. सप्तमी, अष्टमी, संक्रांती किंवा रविवारी या दिवशी येथे स्नान करून 3 रात्र उपोषण करावे. येथील क्षिप्र गटावर महेश्वर दर्शन पूर्ण पूजा करावी. त्यामुळे माता पित्याचे कुलाचा उद्धार व शिवलोक प्राप्ती होते. गोविंदराजाच्या जागी पूर्वी गौतमी ऋषीने इंद्राला शाप दिला होता. त्यामुळे त्याच्या सर्व अंगाला छिद्र पडले होती. तेथे इंद्राने उग्र तप आचरला व त्या तपाने प्रसन्न होऊन शंकराने त्यांना अंगावरील छिद्रांच्या गायी बनवल्या व इंद्राला परत पाठवले. गंगा तीर्थ स्नान करून पुष्कर कर्णकाचे दर्शन घ्यावे. नंतर मोतरेश्वर हा उद्धार करणारा देव याचेही दर्शन घ्यावे. भूतेश्वर, अंबालिका, घटेश्वर, पुण्यकेश्वर, रूपेश्वर यांचे दर्शन घ्यावे. ब्रह्मदेवाने स्थावर नावाच्या पिनाकीची पूजा केली. याने सिद्ध प्राप्त केली. कोपदी तीर्थ स्नान करावे म्हणजे शरीर उत्तम होते. शेवटी प्रयाग तीर्थात जाऊन प्रयोगेश्वर दर्शन करावे. शिवलोकात उपस्थित राहावे.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.